अक्षय शिंदे फेक एन्काउंटर प्रकरणामध्ये हायकोर्टाच्या निर्देशानंतरही अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही। गुन्हा दाखल केला नाहीये, त्यामुळे मुंबई पोलिसांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। फेक एन्काउंटर प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करून गुन्हा दाखल करा असे आदेश दिले गेले होते, मात्र अजूनही गुन्हा दाखल झाला नाही। कोर्टाच्या आदेशानंतरही मुंबई पोलिसांकडून एसआयटीची स्थापनाच झाली नाहीये। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी रिद्धेश हातिमी यांच्याकडून। रिद्धेश, या संदर्भात पोलिसांकडून काही खुलासा करण्यात आलाय, अधिकृत स्टेटमेंट समोर आलंय? नक्कीच जिथे आपण पाहिलं अक्षय शिंदे यांच्या फेक एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही अद्याप गुन्हा न दाखल केल्याने मुंबई पोलिसांच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। 7 एप्रिलला न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने एक फेक एन्काउंटर प्रकरणी एसआयटीची स्थापन करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, मात्र अद्याप मुंबई पोलिसांकडून एसआयटी स्थापनच न केल्याने पोलिसांवरच प्रश्नचिन्ह आहे जो उपस्थित झाला आहे। या संदर्भात पोलिसांकडून अद्याप कोणतीच अधिकृत माहिती आहे ती समोर आली नाहीये। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी निकालावर स्थगिती देण्याची राज्य सरकारची मागणी देखील उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण फेक एन्काउंटर प्रकरणी मुंबई पोलिसांकडून कधी हा जो संपूर्ण एसआयटी स्थापन करून जो गुन्हा दाखल करण्यात येणार आहे हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे। रिद्धी जी, धन्यवाद रिद्धेश दिलेल्या माहितीसाठी। Thank you.